हॅलो. आपण हेरिडिटी अँड इव्होल्यूशन हा चॅप्टर पाहतो आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण डार्विन्स थेअरी ऑफ इव्होल्यूशन काय आहे आणि बेसिकली नॅचरल सिलेक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्यूशन हे डार्विन जे सांगतो आहे त्याच्याबद्दल चर्चा केलेली होती. या लेक्चरमध्ये आपण डार्विनच्या नंतर नाही तर डार्विनच्या थोडा आधी अभ्यास करणार आहोत. डार्विनच्या आधी नक्की काय मांडणी झालेली होती, इव्होल्यूशन संदर्भात काय चर्चा होत होती, त्याचा थोडासा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तुम्ही मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की डार्विनचा ओरिजिन ऑफ स्पेसीज जो ग्रंथ आहे, ऑन ओरिजिन ऑफ स्पेशीज, तो पब्लिश कधी झाला? 1859 पब्लिश झाला. आणि साधारण त्याच्या आधी 20-25-30 वर्ष लमार्क नावाच्या एका फ्रेंच माणसानं इव्होल्यूशनवर काम केलेलं होतं. बेसिकली इव्होल्यूशन असा शब्द त्यानं डायरेक्ट वापरलेला नव्हता, पण त्यानं जी काही मांडणी केली एकूण प्राण्यांच्या जीवनाबद्दल, प्राण्यांच्या कशा प्रकारे निर्मिती होते, कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेशीज तयार झाल्या असतील, त्यांचे फीचर्स, कॅरेक्टरिस्टिक्स जे असतात, वैशिष्ट्य जे असतात प्रत्येक प्राण्याची, वेगळेपण जे असतं ते त्यांना कसं प्राप्त झालं असेल याच्या संदर्भाने त्यानं चर्चा केलेली होती. तर हा लमार्क जो होता तो डार्विनच्या आधी 30 वर्ष होऊन गेला. तर त्यानं 2 महत्त्वाचे लॉज मांडले होते. आपल्याला ते लॉज पाहायचे आहेत. तुमच्या बुकमध्ये ते लॉज म्हणून असे स्पेशली वेगळे दिलेले नाही आहेत, पण कन्सेप्ट त्याच आहेत. पहिला लॉ जो आहे तो काय सांगतोय बघा, की एव्हरी ॲनिमल विच हॅज नॉट पास्ड लिमिट ऑफ इट्स डेव्हलपमेंट, अ मोर फ्रिक्वेंट अँड कंटिन्युअस यूज ऑफ एनी ऑर्गन ग्रॅज्युअली स्ट्रेंथन्स. ओके, एखाद्या ऑर्गनचा सातत्यानं सतत वापर जर केला तर त्या ऑर्गनची स्ट्रेंथ वाढते. तो ऑर्गन काय होतो? चांगला काम करू शकतो. तो ऑर्गन स्ट्रेंथन होतो, डेव्हलप होतो आणि मोठा होतो. ओके, थोडक्यात काय तर तो ऑर्गन जो आहे तो इव्हॉल्व्ह होणार आहे. ओके, आपल्या भाषेमध्ये आता आपण म्हणूयात की जो ऑर्गन जास्तीत जास्त वापरला जाईल तो इव्हॉल्व्ह होईल. आणि जो डिसयूज होईल, जो ऑर्गॅनिझम जास्त वापरला जाणार नाही, वेल द परमनंट डिसयूज ऑफ एनी ऑर्गन बिकम्स वीक अँड डिटेरिओरेट्स इट. म्हणजे काय तर वीक होतं. जो ऑर्गन वापरला जाणार नाही, जो अवयव वापरला जाणार नाही तो वीक होईल, अशक्त होईल. म्हणजेच काय तर त्याचं इव्होल्यूशन थांबेल असं नाही, तर इव्होल्यूशन थांबेल म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूयात की त्याचा विकास ऑर्गॅनिझमचा होत असताना त्यातला एखादा नको असलेला, जो बिनकामी होतोय, ज्याचा काही वापर होत नाहीये, असा ऑर्गन काय होईल? वीक होत जाईल, अशक्त होत जाईल, निकामी होत जाईल आणि काही काळाने तो संपून जाईल, नष्ट होईल. ओके, हा पहिला लॉ आहे. याला सिंपल भाषेमध्ये लॉ ऑफ यूज अँड डिसयूज असं पण म्हणू शकतो आपण. लॉ ऑफ यूज अँड डिसयूज. तुमच्या बुकमध्ये पण हेच दिलेलं आहे की त्यांनी काय वापरलेला आहे शब्द की द रिझन बिहाइंड द मॉर्फॉलॉजिकल चेंजेस. लमार्क काय सांगतोय त्यांच्यामध्ये की रिझन बिहाइंड मॉर्फॉलॉजिकल चेंजेस म्हणजे की बॉडीच्या शेपमध्ये जे काही बदल होत असतील ते बदल कशामुळे होतात तर त्या ऑर्गॅनिझमच्या ॲक्टिवनेस आणि लेझीनेस, म्हणजे तो त्या ऑर्गनचा किती वापर करतोय, की तो ऑर्गन वापरत नाही आहे, याच्यावर तो जो काही प्राणी आहे त्याचं इव्होल्यूशन डिपेंड असणार आहे. आणि यालाच काय म्हणतोय? यूज अँड डिसयूज लॉ असं आपण म्हणतो आहोत. ओके, तर आता ह्याची त्यांना काही उदाहरणं दिली. काय उदाहरणं दिलेली होती तर उदाहरणार्थ नेक ऑफ जिराफ हे त्यांना पहिलं दिलेलं उदाहरण होतं. नेक ऑफ जिराफ. तर त्याच्या मते जिराफाची मान एवढी उंच का झाली असेल तर त्याचं म्हणणं असं आहे की उंच झाडांवरची पानं खाण्यासाठी म्हणून त्याची मान त्याची उंच झाली. का? कारण तो उंच झाडांवरची पानं खायची त्याला सवय लागली, त्याला ती आवडत होती आणि म्हणून मग तो उंचावत गेला स्वतःची मान जास्त आणि त्या मानेचा जास्त वापर झाल्यामुळे ती स्ट्रॉंग झाली. बरोबर आहे ना? या लॉमध्ये तो काय म्हणतो की इट स्ट्रेंथन्स म्हणजे स्ट्रॉंग होते, तिचा विकास होतो, अँड इट एनलार्जेस. ते ऑर्गन काय होतं? एनलार्ज होतं, मोठं होतं. तशीच ती मान सुद्धा मोठी झाली, अधिक उंचावरची पानं खाता यावीत यासाठी. दुसरं एक त्यांना आणखी आपल्याला उदाहरण दिलेलं आहे ते म्हणजे की शोल्डर्स ऑफ ब्लॅकस्मिथ और आयर्नस्मिथ. सेमच अर्थ होतो, म्हणजे लोहार.
ओके. थोडक्यात लोहाराचे जे दंड असतात, बाजूबंद असतात, ते काय होतात, जास्त दणकट होतात, जास्त मजबूत होतात. का? कारण त्याला जेव्हा लोह किंवा इतर कुठलाही धातू मॉडिफाय करायचा असतो तेव्हा तो गरम करून काय करतो, ठोकतो त्याच्यावर, आणि ते ठोकत असताना त्याला जास्त ताकद लावावी लागते. बरोबर आहे. तिथल्या मसल्सचा, तिथल्या स्नायूंचा दंडामधला जास्त वापर केला जातो, त्यामुळं यूज जास्त झाला, त्यामुळं ते स्ट्रेंथन झालंय. इथं जे म्हणलंय त्यानं की स्ट्रेंथन, a more and frequent continuous use of any organ gradually strengthens the organ. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी एक त्यांना आपल्याला उदाहरण असं दिलेलं आहे. आता डिस्यूजची काही उदाहरणं दिलेली आहेत हा त्यांना. बघा, एक उदाहरण असं म्हणतो तो की विंग्स ऑफ बर्ड्स लाईक ऑस्ट्रिच और इमू, ते वापरले गेलेले नाही आहेत. त्यांचा वापर मोठ्या म्हणजे कमी प्रमाणात झालेला आहे. त्यामुळं ते काय झालेले आहेत, त्यांचे विंग्स जे आहेत ते वीक झालेले आहेत. त्यामुळे हे प्राणी उडू शकत नाहीत. त्यांना पंख आहेत पण ते उडू शकत नाहीत. राईट. हा एक महत्त्वाचं आणखी उदाहरण दिलं. त्यानंतर आणखी एक त्यांना उदाहरण आपल्याला दिले, लेग्स ऑफ स्वान्स अँड डक्स. लेग्स ऑफ स्वान्स अँड बदक थोडक्यात अँड डक्स have become useful for swimming. म्हणजे त्यांचे पाय जे होते ते आता स्विमिंगसाठी युजफुल झालेले आहेत. म्हणजे काय, तर आपण फोटो पाहूया. फोटोवरून आपल्याला लगेच कळेल की कशा प्रकारे त्यांचे पाय इव्हॉल्व झालेले आहेत पोहण्यासाठी. ठीक आहे. हा फोटो आहे, आपण झूम इन करून पाहूया. तर दिसतंय हे पाय कशा प्रकारे आहेत, पोहण्यासाठी उपयोगी असे पाय झालेले आहेत. त्यांना बोटं वगैरे अशी स्पेशली आपल्याला दिसत नाही आहेत. पोहण्यासाठी, पाणी मागं जास्त ढकलण्यासाठी म्हणून काय झालेले आहेत, पाय अशा प्रकारे इव्हॉल्व झालेले आहेत. सो हे एक तो उदाहरण देतो आहे. आणि हे का झालं म्हणतोय तो, कारण त्यांनी त्याचा सतत वापर केला. यूज अँड डिसयूजचा लॉ तो सांगतो आहे. आणि आणखी एक उदाहरण दिले, जे उदाहरण आज आपल्याला दिसतं मोठ्या प्रमाणामध्ये, की स्नेक्स दे हॅव lost legs for burrowing habit. burrowing म्हणजे काय, तर जमिनीमध्ये ते खोदकाम करून मोठ्या प्रमाणामध्ये होल्स डिग करत जातात. राईट. स्नेक्स ते बिळांमध्ये राहतात. तर ही बिळं तयार करण्यासाठी म्हणून त्यांचे लेग्स लूज झालेले आहेत, हरवले गेलेले आहेत. कारण त्यांची हॅबिट होती की जमिनीच्या खाली जाऊन राहणं, हे त्यांच्या आवडीचं राहण्याचं ठिकाण होतं. मग त्यांनी काय केलं, सारखा वापर केला आणि त्यांच्या बॉडीचा अशा प्रकारे वापर केला की त्यांना बरोईंग करणं म्हणजे बिळं खोदण्यासाठी म्हणून त्यांनी जास्त वापर केला. आणि त्याच्यामध्ये पाय हे अडथळा ठरत होते. पायांचा फारसा उपयोग होत नव्हता, वर ते अडथळा ठरत होते. आणि म्हणून मग स्नेक्सचे पाय निघून गेले. पूर्वी स्नेक्सच्या प्रजातीचे जे पूर्वज आहेत त्यांना पाय होते, असंही त्याचं म्हणणं होतं. आणि इव्हन आज आपल्याला हे माहिती आहे की हे ट्रू आहे. यूज अँड डिसयूज जे आहे ते ट्रू आहे, हे आपल्याला माहिती आहे. खूप सारे उदाहरणं आपल्याला आज मिळत आहेत. तुम्ही जरी स्नेक्स बरोईंग हॅबिट असे आणि इव्होल्युशन असं सर्च केलं गुगलला तरी तुम्हाला ह्याची हिस्ट्री कळून जाईल. ओके. अलीकडचा रिसेंट रिसर्च आहे 2018-19चा, खूप मोठा. तर हे उदाहरणं त्यानं दिली. आणि हा जो पहिला लॉ होता, लॉ ऑफ यूज अँड डिसयूज, तो लॉ खूप पॉप्युलर झाला. इट वॉज वाईडली ॲक्सेप्टेड. दुसरा एक त्यानं लॉ सांगितला की हे जे सगळे कॅरेक्टरिस्टिक ॲक्वायर केले जातात, म्हणजे जिराफ आहे समजा, एक जिराफ आहे, तो मान उंचावत होता आणि त्यामुळं काय झालं की त्याची मान उंच झाली. ठीक आहे. त्यानं सातत्यानं वापर केला म्हणून. किंवा ब्लॅकस्मिथचं उदाहरण घेऊयात आपण. लोहार आहे, तो रोज काम करतो आहे. काम केल्यामुळे त्याचे शोल्डर्स जे आहेत ते अगदी मजबूत झाले, स्ट्रॉंग झाले. पण लमार्कनं हे मांडून तो थांबला नाही. त्याच्यापुढे त्यानं दुसरा लॉ असा मांडला की हे जे काही शोल्डर्स स्ट्रॉंग झालेले आहेत, तर त्या लोहाराचा जो मुलगा असेल, म्हणजे त्याची जी पुढची पिढी असेल, त्याचे शोल्डर्ससुद्धा स्ट्रॉंगच असणार आहेत, जेनेटिकली नॅचरली स्ट्रॉंग असणार आहेत, असं त्याचं म्हणणं होतं. आता हा लॉ जो होता, हा लॉ होता दुसरा ॲक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिक्सचा, किंवा याला व्यवस्थित म्हणायचं तर इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिक्स. ॲक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, आपण इनेट आणि ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणतो.
इनेट म्हणजे जन्मतः असलेली इम्युनिटी, आणि ॲक्वायर्ड म्हणजे काय, आपल्या आयुष्याच्या काळामध्ये आपण मिळवलेली इम्युनिटी. तसंच ॲक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, तर आपण आपल्या आयुष्यामध्ये जगताना, म्हणजे आता तो लोहार आहे तर त्यानं स्वतः खूप कष्ट करून 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 काय झाले, त्याचे मजबूत झाले ना दंड, ते स्नायूंचा सातत्यानं वापर झाल्यामुळं ॲक्वायर केलं त्यानं ते कॅरेक्टरिस्टिक, की मजबूत दंडाचा तो लोहार झाला. पण त्याच्या पुढच्या पिढीमध्ये सुद्धा हे ट्रान्सफर होणार असं लमार्क म्हणत होता. ओके, त्या लोहारासाठी ते ॲक्वायर केलेलं होतं. ॲक्वायर म्हणजे त्यानं मिळवलं होतं, कष्टानं मिळवलं होतं. ओके, मग त्याच्या पुढच्या पिढीला मात्र ते वारसा हक्कानं मिळालं, आपोआप मिळालं, काही कष्ट न करता मिळालं. त्यांचे शोल्डर स्ट्रॉंगच होणार. इनहेरिटेड काय म्हणायचं, की वारसा हक्काने ते पुढं जात आहे. ओके, हेरिडिटी आपण शिकतोय त्याच्यानुसार. हा लमार्कचा जो दुसरा नियम जो होता त्याच्याबद्दल मात्र खूप मोठा गदारोळ उठला आणि तो फारसा पॉप्युलर झाला नाही. हा दुसरा नियम मात्र पॉप्युलर झाला नाही, रिजेक्ट केला गेला. 1890 1900च्या आसपास सुद्धा जे काही सायंटिस्टनी काम केलं गेलं त्यामध्ये सुद्धा हा लॉ रिजेक्ट केला गेला. पण पहिला लॉ जो होता तो मात्र ॲक्सेप्ट केला गेला होता. आता डार्विननं काय केलं, तर डार्विननं सुद्धा, डार्विनची जी थेरी आहे इव्होल्युशन जी आपण म्हणतोय, तर डार्विन ऑल्सो प्रेज्ड लमार्क. डार्विन प्रेज्ड लमार्क अँड ही यूज्ड, डार्विन प्रेज्ड लमार्क, आणि डार्विननं स्वतःच्या इव्होल्युशनच्या थेरीमध्ये हे जे यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन्सचा जो यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन्स हा जो कॉन्सेप्ट आहे तो त्यानं स्वतः सुद्धा काय केलेला आहे, अलाव केलेला आहे. त्याच्या इव्होल्युशनची जी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये या गोष्टीचा त्यानं अंतर्भाव केलेला आहे, डार्विननं सुद्धा, लमार्क नंतर जो आलेला. आणि त्याच्यामध्ये त्यानं जास्त मात्र कशाचा वापर केला, यूजपेक्षा डिसयूज ऑफ ऑर्गन्स जो होतो त्याच्यानुसार हळूहळू म्हणजे आपण जे व्हेस्टिजियल ऑर्गन्स पाहिले की नाही, व्हेस्टिजियल ऑर्गन्स पाहिले बघा आपण मागच्या 1-2 लेक्चरमध्ये एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशनमध्ये, तर ते आणि हे डिसयूज ऑफ ऑर्गन्स सेमच आहे. ते आणि डिसयूज ऑफ ऑर्गन्स हे सेम आहे. तर हा डार्विननं डिसयूज ऑफ ऑर्गनचा कन्सेप्ट मोठ्या प्रमाणामध्ये उचलून धरला होता. मगाशी मी सांगितलं तसं दुसरा लॉ जो आहे तो रिजेक्ट झाला आणि असं म्हटलं गेलं की ॲक्वायर्ड मॉडिफिकेशन्स म्हणजेच ॲक्वायर्ड चेंजेस, म्हणजे लोहारानं स्वतःचे दंड मजबूत केले, त्यानं मिळवलेले चेंजेस होते, दे डू नॉट गेट ट्रान्सफर्ड थ्रू द जनरेशन्स. ओके, तर ॲक्वायर्ड मॉडिफिकेशन्स आर नॉट ट्रान्सफर्ड इन नेक्स्ट जनरेशन, असं लोकांचं मत होतं. ओके, आणि हे त्यामुळं हा सेकंड लॉ जो होता तो मात्र रिजेक्ट झालेला होता. पण आज जेव्हा आपण बघतो आहोत तेव्हा आज आपण एक सॉफ्ट इनहेरिटन्स नावाची कन्सेप्ट शिकतो. सॉफ्ट इनहेरिटन्स. ओके, सॉफ्ट इनहेरिटन्स ही कन्सेप्ट आपण बघतो आहोत म्हणजे अभ्यासली जाते आहे. या सॉफ्ट इनहेरिटन्समध्ये काय केलं जातं, तर सॉफ्ट इनहेरिटन्समध्ये असं म्हटलं जातं की द लिव्हिंग ऑर्गॅनिझम can transfer the characters which it has acquired in next generation. म्हणजे लमार्क तेव्हा जे म्हणत होता ते काही प्रमाणात बरोबर होतं, हे आज आपण म्हणतो. यालाच असंही म्हटलं जातं अँसेस्ट्री ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिक्स, राईट. तर हे जे काही आहे ना की लमार्क तेव्हा जे बोलत होता ते आज गेल्या 30-40 वर्षामध्ये पुन्हा एकदा उदयाला आलेलं आहे. मॉलिक्युलर जेनेटिक्स वगैरे जे शिकलं जातं त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसून येतं. पण एक महत्त्वाचा फरक आहे याच्यामध्ये, तो मी क्लिअर करू इच्छितो आजसुद्धा, की सॉफ्ट इनहेरिटन्समध्ये असं म्हटलं जातं की DNA अल्टरेशन्स जे होतात ते ट्रान्सफर नाही होत. DNA जे काही होतात ते अल्टरेशन्स होत नाहीत. सॉफ्ट इनहेरिटन्समध्ये DNA अल्टरेशन होत नाहीत. नो अल्टरेशन इन DNA.
मग कशात बदल होतो? DNA आपण म्हणतो ना माहिती पुढच्या जनरेशनमध्ये पाठवतो, पण ॲक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिकमुळं DNA मध्ये चेंज होत नाही असं आपण म्हणतो आहोत. ॲक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिकमुळं DNA मध्ये चेंज होत नाही असं आपण म्हणतो आहोत. मग कशात चेंज होतो? तर मागच्या वर्षी आपण हेरिडिटीमध्ये बघा मेंडेलचे लॉज ऑफ जेनेटिक्स पाहिले होते, त्याच्यात जिनोटाईप फेनोटाईप हे शब्द पाहिले होते. तर असं म्हटलं जातं की ॲक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिक कॅन अल्टर, दे कॅन इंटरफेअर विथ जीन एक्सप्रेशन. म्हणजेच थोडक्यात की फिनोटाईप जो आहे, फिनोटाईपमध्ये चेंज केला जाऊ शकतो या ॲक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिकनं. एन्व्हायरमेंट आणि आसपास त्या ऑर्गॅनिझमचं बिहेवियर आणि आसपासचं एन्व्हायरमेंट याच्यामुळं त्या ऑर्गॅनिझममध्ये जो काही फिनोटाईप दिसणार आहे, जीनचं एक्सप्रेशन कुठल्या होणार याच्यामध्ये बदल होऊ शकतो. म्हणजे आता समजा की एक स्ट्रॉंग मसलचे जीन्स आलेले आहेत आणि वीक मसलचे जीन आलेले आहेत. 2 जीन आहेत आपल्याकडे, स्ट्रॉंग आणि वीक मसल सपोज, असे नाही आहेत जीन्स सपोज. तर त्यातलं आसपासच्या वातावरणानुसार कुठला जीन एक्सप्रेस होणार त्याच्यावर फरक पडतो. म्हणजे आसपासचं वातावरण जर असं असेल की तुम्हाला जास्त स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, किंवा ब्लॅक मॉथच्या संदर्भामध्ये बघा आपण बघितलेलं होतं, ब्लॅक आणि व्हाईट अशा 2 प्रकारचे जीन्स आहेत तिच्याकडं कलरचे. तर त्यातलं आसपासचं वातावरण जे असेल ते जर ब्लॅकिश असेल तर मग शिकाऱ्याला सापडू नये म्हणून ती मॉथ पण जीन एक्सप्रेशन ब्लॅक करणार. आणि जर आसपासचं वातावरण व्हाईट असेल, स्नोई असेल सातत्यानं, तर ती मॉथ व्हाईट जीन एक्सप्रेस करणार. ठीक आहे. तर हे जे काय म्हणायचं की एक्सप्रेशन जे आहे जीन्सचं त्याच्यावर मात्र फरक पडू शकतो. हे महत्त्वाची गोष्ट आपल्याला कळली पाहिजे. तर आपण पाहिलं काय, लमार्कचे 2 लॉज आपण पाहिले. पहिला लॉ आपल्याला सांगतो की यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन्स इफेक्ट द मॉडिफिकेशन इन द फिनोटाईप ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे त्या ऑर्गॅनिझमचं जे काही मॉर्फॉलॉजी आहे, त्या ऑर्गॅनिझमचं दिसणं जे आहे, एकूण त्याचं बॉडी स्ट्रक्चर आहे, त्याच्यावर त्या ऑर्गॅनिझमचा आळशीपणा म्हणजेच की त्यानं केलेल्या ऑर्गनचा यूज किंवा डिसयूज याचा परिणाम होतो. आणि दुसरा लॉ आपण असा पाहिला की ऑर्गॅनिझम त्याच्या आयुष्यामध्ये जे काही कॅरेक्टरिस्टिक ॲक्वायर करतं ते त्याच्या पुढच्या जनरेशनमध्ये पण जसेच्या तसे ट्रान्सफर करतं. ओके. तर यातला हा लॉ जो आहे तो वाईडली ॲक्सेप्टेड होता, हा रिजेक्ट झाला. यातला काही भाग आज आपण वापरतो आहोत. सॉफ्ट इनहेरिटन्स किंवा ॲन्सेस्ट्री ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिक्स ही कॉन्सेप्ट शिकत असताना. आय होप तुम्हाला लमार्किझम हे नीट समजलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्पेशिएशन आणि ह्युमन इव्होल्युशन पाहूयात, म्हणजे आपला चॅप्टर एंड होईल. थँक्यू.